तुम्ही एकदम जय्यत तयारी करा, कारण वहिनी तुम्हाला सुप्रसिद्ध असं सुकं मटण, तांबडा रस्सा आणि शपथ वेळ लागणार आहे त्यांना. सुकं मटण आणि तांबडा रस्सा म्हणजे 2-3 दिवस जेवायचं नाही आणि मग तब्येतीत ते ओरपायचं असा हा पदार्थ आहे. तर साहित्य बघूया आपण नीट काय काय आहे. मटण, ओलं खोबरं, कांदा भाजलेला, टोमॅटो बारीक चिरून, सुकं खोबरं भाजून, गरम मसाला, तेल, तीळ भाजलेले, जिरे भाजलेले, कोथिंबीर, मीठ, आलं, लसूण, हळद, कोल्हापुरी गरम चटणी. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं आणि त्याचे पण आपण 2 भाग केलेत. हा जो भाग आहे, हे जे साहित्य आहे हे कशाचं हे काढलं? मसाल्याचे आहे. रश्श्याला पण वापरता येईल आणि सुक्या मटण्याला पण वापरता येईल. अच्छा, हा सगळा मसाला आता काढून घेऊन मिक्सरला बारीक करून घ्यायचा. ओके. बरं, प्रमाण तुम्ही बघा किती किती काय काय घेतोय ते. अर्धा किलो मटणाचं प्रमाण आहे. अर्धा नारळ ओला, सुकं खोबरं अर्धी वाटी, कांदे 2 मध्यम भाजून घेतलेले, तीळ मोठे 2 चमचे भाजून, जिरे 1 चमचा, लसूण 10-12 फोड्या, आलं 1-1.5 इंच, कोथिंबीर. मग आता ह्याची पेस्ट करून घ्या. हां, ह्याची बारीक पेस्ट करायची. जेवढा बारीक मसाला होईल थोडा दाटपणा छान हां, येईल. दाटपणा आणि रस्सा छान लागतो. ओके, ठीक आहे. पेस्ट करून घ्या. वाटण आपण करून घेतलं तर ते ठेवलंय आता, कंटे नंतर लागणार आहे. आणि आता आपण मटणाला फोडणी देतोय, शिजवतोय आधी. हो. कसं आधी? तेल टाकून घ्यायचं. 1-2 चमचे तेल. 2 डाव तेल. हो. 2 चमचे नाही आहे ते. आणखी कोल्हापुरी म्हणलं की कट आला आधी. हां, बरोबर. कट म्हणजे तेलावरचा तवंग. हां. हां, आम्ही घाबरलो कारण कोल्हापूरकर जे आहे ते बिचारे सरळ मनाची लोक असतात, तर कटबीट करत नाही, हे आम्हाला माहिती आहे. हो, कट. हळद आत्ताच घालणार? हां, जरासा परतल्यानं टोमॅटोची हळद घालायची. किती? 1 अर्धा चमचा. मला सांगा वहिनी, आपण पांढरा रस्सा जो करतो त्याला हळद नाही घालायची? नाही, हळद नाही घालायचं. ती फक्त कांदा आणि गरम मसाला, खडा मसाला असतो तर चिकन किंवा मटण शिजवून घ्यायचं मीठ घालून. आता मटण आपल्याला खूप फ्रेश मटण मिळालं ना. हो, मीठ घालायचं. मीठ चवीनुसार. त्या वाटणात मीठ नाही घेतलं आपण ना, त्यामुळे त्यात नाही घालायचं. आता हे परतायला लागेल ना. हां, हे थोडं परतून थोडंसं घेऊया. हलवलं की झाकून ठेवायचं. पाणी वरून नाही, वरून. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या नीट खरंच तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच्यामुळेच चवीमध्ये बदल होतो. हे आता आपण वाफेवरती शिजवतोय मटण. मटण शिजायला 15 ते 20 मिनिटं कमीत कमी पाहिजेत. कोल्हापूरच्या, आपल्याकडच्या मटणाला 25 मिनिटं पाहिजे, पण इथे एक 15-20 मिनिटं लागणार आहेत. पण तोपर्यंत आपल्याला तुमच्या सासूबाईंनी खूप तुमचं कौतुक केलं. हो. आणि हे जे आपले पारंपरिक अस्सल कोल्हापुरी पदार्थ आहेत, त्याची फरमाईश त्यांच्याकडे कोण करायचं ते बघूया. माझ्या मिस्टरांना आता ते वारले वर्ष झालं, परंतु त्यांनाही खूप म्हणजे नवीन नवीन पदार्थ करून खायला घालती सून म्हणून. नवीन तिच्याकडून सगळी माहिती घ्यायची आणि काय तिला कुठली गरज आहे कुठल्या पदार्थ करण्याची, त्याला काय काय लागणार ते ती आणून द्यायची. आणि त्यांनाही खूप आणून पुरवायची त्यांना खूप आवड होती. त्यामुळे त्यांचं दोघांचं नेहमी हे असायचे की तू कुठला आज पदार्थ करणार किंवा काय, ते दोघांचं सासरे आणि सुनेचं नेहमीच चालायचं.
खरं सासूबाईंनी खूप मनापासून कौतुक केलंय आणि त्याच्यानेच आपल्याला भरून पावतो आपण हो ना. अशी पावती मिळाली की अजून काय पाहिजे, सासरचं मेन, सासू सासरे खुश, नवरा खुश, तर आपण खुश. अजून काय पाहिजे, हो. अजून काय पाहिजे खरंच. ओके, तर आता नीट शिकून घेऊया कसं कसं आपण ते घालतोय. वाटण तुम्हाला माहिती आहे आपण जे मिक्सरमध्ये केली ते आलेलं आहे. जे शिजवलं होतं आपण एकत्र मटण आणि ताटावरचं पाणी त्याच्यात घालून घालून, तर हे स्टॉक वेगळा काढला त्याचा, मटण स्टॉक, आणि पीसेस वेगळे काढलेले आहेत. आता आधी काय करतोय, आधी मसाला टाकून घ्यायचा तेलावर. म्हणजे हा ना, नाही नाही, मसाला नाही, म्हणजे हा मसाला हा वाटलेला. मसाला, वाटलेला वाटण. मसाला. अरे हो, त्याला चटणी म्हणतात, पण ह्याचं प्रमाण कमी असेल ना. मग आता रस्सा आधी करतोय हो, आपण, आपण रस्सा तांबडा बनवतोय. रस्सा आपण आधी करतोय. तर ह्याचं बघा तुम्ही किती वहिनी वाटण घालताय. मसाला पण जास्ती नाही घालायचा, कारण ते पातळ व्हायला पाहिजे. हा रस्सा पिला जातो. हा, ताटात असतो ना तो. हो, ताटात नाही, वाटीतच घेतो. Yes. पण पिता आला पाहिजे आपल्याला तो. अत्यंत पौष्टिक असा हा स्टॉक आहे, कारण मटन स्टॉक आहे कम्प्लीट. तर मला वाटतं ज्यांना ताकदीची गरज आहे, त्या पैलवानांना, तर ते पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा ओरपतात. चटणी घालायची. आपण रस्स्यात टोमॅटो नाही घालणार, कारण फोडणीत त्याच्यात घातलेलं आहे. बरं. चटणी तिखट जसं हवे तसं. कोल्हापुरी तिखट, कोल्हापुरी तेल तुम्ही बघताच आहात. ह्याला दोन्ही गोष्टी एकत्र होणार आहेत, तांबडा रस्सा आणि मटण, कारण ऑलमोस्ट सेम सगळं साहित्य आहे त्याला. मीठ पण नाही घालावं लागेल, अगदी पण थोडंफार चटणीत पण आहे ना? टेस्ट करूनच घातलेलं बरं, कारण आपण ह्यात घातलेलं असतं शिजताना. हाच तो कट ना. हा जो तवंग येतोय तेलाच्या, त्यालाच कट म्हणतात कोल्हापूरकर. हा छान एकजीव झाला आता. परफेक्ट परफेक्ट तांबडा रस्सा दिसतोय. तर आता ह्याच्यानंतर हे झालेलं आहे ना. हा, रस्सा झालेला आहे. ओके, एक 10 मिनिट आपल्याला उकळलं की शिजवून झालं. हा. कोथिंबीर घालू थोडीशी. हो, चालेल. तांबडा रस्सा झालेला आहे. आता पटकन सुकं मटण करून घेऊया. आपण तांबडा रस्सा केला, तो ठेवला, आता पटकन फोडणी घालून घेऊया. काय आधी आता सुकं बनवायचं आहे. हां, त्यासाठी टोमॅटो दणदणीत तेल घातलेलं आहे ऑलरेडी. आपल्याला. आणि गरम मसाला आणि चटणी दोन्ही घालायचं. हा, ते नंतर घालायचं. याच्यामध्ये छान ते कुरकुरीत पण होईल तेल जास्त घेतल्यामुळे. आता हा किती मसाला घालणार, अर्धा तरी लागेल. मसाला परतत असतानाच त्याच्यामध्ये गरम मसाला आणि चटणी. चटणी. हा, आणि ते मटण शिजलेलं आहे त्यामुळे ते 2 मिनिटात होईल. चटणी, थोडंसं मीठ. हा, चटणी टाका. किती टाका आणखी 2 चमचे. हे पावडं पाहिजे ना हो. त्याला ॲक्च्युली. गरम मसाला, मसाला 1 चमचा. मीठ मीठ थोडंच, कारण ह्यात आत ओढलं गेलेलं असतं ना. मसाला पुरतो ना. पटकन साहित्य कृती घ्या, कारण नुसतं हे टाकल्या 2 मिनिटं परतलं ना की ते रेडी होणार आहे. कोथिंबिरीने सजवलं की सुकं मटण कोल्हापुरी चमचमीत तयार. गरमागरम आपण आता हे सर्व करू शकतो ना. हो. सुकं मटण. हो, लगेच. आणि कोल्हापूरची प्रसिद्ध भाकरी. भाकरी, चपाती, आपल्या आवडीप्रमाणे. आम्हाला भाकरी. साहित्य आणि कृती. सुकं मटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो मटण, ओलं खोबरं, भाजलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, भाजलेलं सुकं खोबरं, गरम मसाला, तेल, भाजलेले तीळ, भाजलेलं जिरं, मीठ, आलं, लसूण, हळद आणि कोल्हापुरी चटणी. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी भाजलेलं सुकं खोबरं, 2 तेलावर भाजलेले कांदे, 2 चमचे भाजलेले तीळ, 1 चमचा भाजलेलं जिरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेऊन हे मिश्रण वाटून घ्यावं. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये टोमॅटो, हळद, मटणाचे तुकडे आणि मीठ घालून या कढईवर पाणी असलेला ताट ठेवून
15 ते 20 मिनिटं मटण शिजू द्यावं. मटण शिजल्यावर त्यामधलं पाणी काढून घ्यावं. तांबडा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटण स्टॉक, मीठ, तेल, ओलं खोबरं, सुकं खोबरं, भाजलेले कांदे, भाजलेले तीळ, जिरं, लसूण, आलं आणि कोथिंबिरीचं वाटण. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण परतून शिजवून घ्यावं. त्यामध्ये कोल्हापुरी चटणी, मीठ, मटण स्टॉक आणि कोथिंबीर घालून रस्सा उकळवून घ्यावा.